नमस्कार, चला बनवूया साबुदाणे वडे. त्यासाठी मी 5 वाटे साबुदाणे रात्रीच भिजत घातले होते. आता ते साबुदाणे व्यवस्थित भिजलेले आहेत. एका परातीमध्ये 5 वाटे साबुदाणा, 2 ते 3 उकडलेले बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. बारीक केलेली मिरची आणि चवीपुरता मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून तयार करून घ्यायचं आहे. बटाट्यामुळे त्याला व्यवस्थित बाइंडिंग येतं मिश्रणाला. एकदम व्यवस्थित असं मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हवे त्या आकाराचे, हव्या तेवढ्या जाडीचे किंवा हवे तेवढे पातळ वडे थापून घ्यायचे आहेत. इथं मी एकसारखे सर्व वडे थापून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे. त्यामध्ये तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जे वडे तयार करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये सोडायचे आहेत. वडे दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. एक साईड व्यवस्थित तळली गेली की मग पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही, नाहीतर वडे कच्चे राहू शकतात. व्यवस्थित दोन्ही साईडने वडे खरपूस तळून घ्यायचे आहेत. आता एक साईड व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर दुसऱ्या साईडने वडे तळून घेऊया. व्यवस्थित तळले गेले की वडे असे वरती येतात. आता तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे वडे राहिलेले आहेत ते तळून घेऊया. उपवासासाठी तयार आहेत साबुदाणा वडे. कसे झालेत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. आवडलं असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.